आयला तुला माहितीये का, हा जो निजामशाह होता ना, हा मूळचा ब्राह्मणच होता. त्याचं नाव तिमा भट कुलकर्णी. एक मिनिट एक मिनिट, कुलकर्णी? अरे ऐतिहासिक संदर्भ सोड रे. अजून एक गंमत सांगतो तुला. हा निजामशाह होता ना, हा ज्या सुलतानाच्या हाताखाली काम करत होता त्याचं नाव सांग बरं. हा निजामशाह मूळचा सरदार होता एका बहमनी सुलतानाचा. बहमनी, कळतंय का? बहमनी म्हणजे ब्राह्मणीपासून तयार झाले. हे बहमनी सुलतान सुद्धा मूळचे ब्राह्मणच होते. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. शिवरायांचा इतिहास ऐकताना आपल्याला आदिलशहा, कुतुबशहा यांच्याबरोबर जर अजून कोणाचं नाव सातत्याने ऐकू येत असेल तर तो आहे निजामशहा. आता खरं पाहता शिवाजी महाराज ज्यावेळेला 6 वर्षांचे होते ना, त्याच वेळेला ही निजामशाही संपली होती. यातल्या आदिलशहावर मी एखाद वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. या व्हिडिओवरती मला निजामशाही आणि बहमनी सल्तनतीबद्दल काही कमेंट्स आल्या होत्या. काही लोकांनी मला अगदी निक्षून सांगितलं की हा निजामशहा म्हणजे मूळचा तिमा भट कुलकर्णी आणि हा निजामशहा ज्या बहमनी सुलतानांच्या हाताखाली काम करत होता ह्यांचं नाव बहमनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणी या शब्दाचा अपभ्रंश आहे. एका युजरने तर हे बहमनी म्हणजे मूळचे ब्राह्मणच, एकेश्वरवादी वगैरे होते असे काही अकलेचे तारे तोडलेत. मग नक्की सत्य काय आहे? ऐतिहासिक संदर्भ काय सांगतायत? पाहूयात आजच्या व्हिडिओत. बहमनी सुलतान आणि निजामशाहीचा इतिहास सुद्धा फरिश्त्यानेच लिहिलेला आहे. हा फरिश्ता तोच बरं का, जो आदिलशहाच्या दरबारामध्ये कामाला होता. या फरिश्त्याने निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही आणि खानदेशातले जे फारुकी घराणं होतं या सगळ्यांचाच इतिहास गुलशन इब्राहिमी नावाच्या त्याच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आपण सगळे ऐतिहासिक संदर्भ याच पुस्तकातनं पाहणार आहोत. तर ज्याच्या हाताखाली हा निजामशाह सरदार म्हणून काम करत होता तो होता मेहमूद शाह बहमनी. आता हे बहमनी कोण? तर ज्या खिलजींनी महाराष्ट्रावर राज्य केलं त्या खिलजींचं राज्य जाऊन ते तुघलकांकडे गेलं आणि मग तुघलकांकडून ज्यांच्याकडे आलं ना तेच हे बहमनी. या बहमनी सुलतानांनी त्यांच्या सल्तनतीची स्थापना कशी केली त्याची एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फरिश्ता म्हणतो की या बहमनी सल्तनतीचा जो संस्थापक होता ना त्याचं नाव अल्लाउद्दीन हसन. हा हसन हा दिल्लीचा राहणारा होता. हा एका गंगू नावाच्या ब्राह्मणाकडे चाकरमानी म्हणून काम करत होता. या गंगू ब्राह्मणाने हसनला एक जमीन कसायला म्हणून दिली. ही जमीन नांगरत असताना या हसनला सोन्यांच्या अशर्फ्यांनी म्हणजे सोन्यांच्या मोहरांनी भरलेला एक हंडा सापडला. हसन इतका इमानदार होता की त्याने हा सापडलेला हंडा जो होता ना तो आपल्या मालकाला म्हणजे गंगू ब्राह्मणाला नेऊन दिला. गंगू ब्राह्मणाला या हसनचं फार कौतुक वाटलं. त्याने ही गोष्ट मोहम्मद तुघलकाला सांगितली जो त्यावेळेला तुघलक घराण्याचा राजपुत्र होता. हा तोच मोहम्मद तुघलक बरं का, ज्याला येडा तुघलक म्हटलं जातं, ज्याने दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबादला हलवली होती. या मोहम्मद तुघलकाने या हसनचा हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना म्हणजे सुलतानाला सांगितला आणि सुलतानाने हसनला 100 घोडेस्वारांची मनसबदारी सुद्धा दिली. हा गंगू ब्राह्मण जो होता ना तो ज्योतिषी होता. त्याने या हसनची पत्रिका पाहिली आणि त्याला सांगितलं की पुढे जाऊन तू मोठ्या पदावर विराजमान होणार आहेस, तुझ्या पत्रिकेत राजयोग आहे. याच वेळेला त्याने हसनकडनं असं वचन सुद्धा घेतलं की ज्यावेळी पुढे जाऊन तू सुलतान होशील त्यावेळेला तू माझं गंगू हे नाव धारण करशील. कालांतराने 1347 मध्ये हा हसन खरोखरच सुलतान सुद्धा झाला आणि त्याने त्याचं नाव अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी असं ठेवलं. आता याच्याबद्दल फरिश्त्याने 2 शक्यता वर्तवल्या आहेत. एक म्हणजे फरिश्ता म्हणतो की अहमदनगरला या अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनीचा कुलवृत्तांत फरिश्त्याने स्वतः पाहिलाय आणि त्या कुलवृत्तांतानुसार पर्शियातल्या कुठल्या तरी बहमन बादशहाचा हा अल्लाउद्दीन हसन हा वंशज आहे असं त्याच्यात म्हटलेलं आहे. अर्थातच या बहमन बादशहाच्या नावावरनं बहमनी सल्तनतीचं नाव पडलंय
ही एक शक्यता फरिश्त्याने वर्तवली. आणि मग दुसऱ्या ठिकाणी हा फरिश्ता म्हणतो की या अल्लाउद्दीन हसनचा जो कोणी मालक होता गंगू, ज्याचं नाव सुद्धा अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी या नावामध्ये या सुलतानाने धारण केलंय, त्याच्या ब्राह्मण या जातीवरून ब्राह्मणचं बहमनी झालेलं आहे. थोडक्यात काय, अल्लाउद्दीन हसन हा काही मूळचा ब्राह्मण नव्हता आणि त्याच्या बहमनी सल्तनतीचं नाव तो ब्राह्मण असल्यामुळे पडलाय, ही एक निव्वळ अफवा आहे. असो, आता निजामशाहीची स्थापना कशी झाली याचा इतिहास आपण जरा बघूयात. या गोष्टीमध्ये आपण चिकार नावं बघणार आहोत आणि ती नावं खूप कन्फ्युजिंग आहेत. त्यामुळे मी स्क्रीनवर या बादशहांचा काल्पनिक फोटो देतो आणि त्याच्या खालीच त्यांची नावं सुद्धा सांगतो, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट इंटरेस्टिंगली कळेल. 15व्या शतकामध्ये अहमद शाह बहमनी नावाचा एक सुलतान बहमनींचा सुलतान झाला. विजयनगरचं हिंदू साम्राज्य हे या अहमद शाह बहमनीचे कट्टर शत्रू होते आणि त्यांच्यामध्ये सतत युद्ध होत असत. अशाच एका युद्धामध्ये एक छोटा पोर पकडला गेला. या पोराचं नाव तिमाप्पा. या तिमाप्पाच्या वडिलांचं नाव भैरव असं होतं. या तिमाप्पाचं वय अतिशय लहान होतं आणि या लहान वयातच या तिमाप्पाला मुसलमानी धर्माची दीक्षा देण्यात आली आणि त्याचं नाव मलिक हसन करण्यात आलं. या तिमाप्पाचं आडनाव कुलकर्णी होतं असं फरिश्ता कुठेही म्हणत नाही. या तिमाप्पाचं पूर्ण नाव मलिक हसन नायब असं होतं. हा मलिक हसन नायब अहमद शाह बहमनीच्या राजवाड्यावरच एक गुलाम म्हणून वाढला. मलिक हसन नायबने आपल्या आयुष्यामध्ये अरबी आणि फारसी भाषेवरती भरपूर प्रभुत्व मिळवलं आणि आपल्या कर्तबगारीने सुलतानावरती एक वेगळी छाप पाडली. ती छाप इतकी वाढली की या सुलतानाने आपल्या मुलाबरोबर म्हणजे मुहम्मद बहमनी बरोबर या मलिक नायबचं इतर शिक्षण पूर्ण करायला घेतलं. हा जो मुहम्मद होता ना, याला मलिक नायबच्या वडिलांचं म्हणजे भैरव हे नाव उच्चारता यायचं नाही. त्याच्यामुळे त्याने भैरवचा उच्चार बहरी असा करायला सुरुवात केला आणि त्याचमुळे मलिक नायब हसनचं नाव पुढे मलिक नायब हसन बहरी असं झालं. या मलिक नायबने आपल्या कर्तृत्वामुळे भरपूर प्रगती केली. मुहम्मद बादशाहच्या काळामध्ये याला निजामुल मुल्क ही पदवी सुद्धा मिळाली. पुढे हा मुहम्मद बहमनी सुलतान जो होता ना, तो अल्लाला प्यारा झाला आणि त्याचा मुलगा मेहमूद हा बहमनींचा नवा सुलतान बनला. आता मेहमूद हा सुलतान बनल्यानंतर त्याने मलिक नायब हसनला आपला वजीर केला. दरम्यानच्या काळामध्ये मलिक नायबला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्याने मलिक अहमद असं ठेवलं. हा सुद्धा बापासारखाच कर्तृत्ववान आणि शूर होता. हा मुलगा जसा मोठा झाला तसा मलिक नायबने त्याला वऱ्हाड आणि दौलताबाद जवळच्या सगळ्या प्रदेशांचा कारभार बघायचं काम दिलं. या मलिक अहमदने दक्षिणेमध्ये भरपूर पराक्रम केले. शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी गडावरती झाला होता, तो शिवनेरी गड या मलिक अहमदने भरपूर कष्ट करून आणि भरपूर वेळ घालवून जिंकला होता. त्याचबरोबर त्याने कोंढाणा, भोरपा, पुरंदर, तिकोणा असे कित्येक बलाढ्य गड सुद्धा जिंकले. त्याचबरोबर त्याने कोकणचा प्रदेश सुद्धा जिंकून घेतला. त्याने ज्यावेळी शिवनेरीचा किल्ला जिंकला ना, त्यावेळी या शिवनेरीच्या किल्ल्यावर त्याला 5 वर्षाच्या जमीन महसुलीची रक्कम सुद्धा मिळाली. आता मलिक अहमदकडे शक्तीही होती आणि पैसाही होता. हळूहळू त्याने स्वतंत्रपणे वागायला सुरुवात केली. अहमद आता आयुष्यामध्ये अजून काही पावलं उचलणार तेवढ्यात त्याला एक वाईट बातमी कळली. ते म्हणजे त्याचा बाप मलिक नायब अर्थातच तिमाप्पा याचा खून झाला. मलिक अहमदला फार दुःख झालं. यावेळी बहमनींचा जो सुलतान होता मेहमूद, तो फरिश्त्याच्या म्हणण्यानुसार दारूच्या आणि इतर बऱ्याच व्यसनांच्या बराच आहारी गेलेला होता. त्याने चक्क सिंहासनामधले हिरे काढून त्याच्यापासून दारू पिण्याचे पेले बनवले. मलिक अहमदने याच संधीचा फायदा घेतला आणि त्याने स्वतंत्रपणे वागायला सुरुवात केली. मलिक अहमदने आपल्या वडिलांची निजामुल मुल्क ही पदवी सुद्धा धारण केली. या व्यसनाधीन मेहमूद बहमनीने आपल्या बऱ्याच सरदारांना मलिक अहमदचा काटा काढायला सांगितला. पण मलिक अहमद इतका शूर होता की त्याच्यावरती हल्ला करायला कोणीच धजावेना
मागच्या भागात आपण ज्या आदिलशहाबद्दल ऐकलं ना, जो युसुफ आदिल खान होता, त्याला सुद्धा या बहमनी सुलतानाने मलिक अहमदवरती हल्ला करायला सांगितलं होतं. पण आदिलशहाने ही आज्ञा नुसतीच नाकारली नाही, तर त्याने मलिक अहमदला सावध सुद्धा राहायला सांगितलं. पुढे बहमनी सुलतानाच्या 2 अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजेनिशी वेगवेगळ्या वेळी मलिक अहमदवरती हल्ला केला. या दोन्ही हल्ल्यांना मलिक अहमदने अतिशय चतुरपणे परतवलं. या दोन्ही हल्ल्यांनंतर मलिक अहमदला जो दणदणीत विजय मिळाला, त्याच्यानंतर मलिक अहमदने स्वतःला निजाम शहा म्हणून घोषित केलं. खुतब्यामध्ये बहमनी सुलतानांची नावं काढून त्यामध्ये आपली नावं घातली. छत्र चामर सुद्धा धारण केली आणि अशा प्रकारे निजामशाहीची सुरुवात झाली. या निजामशहाचे पूर्वज हे जरी वंशाने ब्राह्मण असले तरी या निजामशाहीमधले सगळेच बादशाह हे प्रचंड क्रूर होते आणि आपल्याच जनतेवरती त्यांनी बरेच अत्याचार केले. विजयनगरचा शेवटचा राजा रामराया याच्याबरोबर तर या निजामशहांची भलतीच खुन्नस होती. या रामरायाशी हस्तांदोलन केल्यानंतर निजामशहाने मुद्दाम या रामरायाला दिसेल अशा प्रकारे आपले हात पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्याचा अपमान केला. पुढेही निजामशाही 1633 मध्ये शेवटचे आचके देत असताना शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजी राजांनी ही सावरण्याचा प्रयत्न केला. पण अखेर 1636ला मुघलांनी आणि आदिलशहाने मिळून ही निजामशाही बुडवली. निजामशाहीला सावरता सावरता स्वराज्य स्थापन करण्याचे शहाजी राजांचं स्वप्न हे अर्धवटच राहिलं. असो, तर या निजामशाही आणि बहमनी सत्तेच्या स्थापनेची गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल अशी आशा करतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच अजून एक ऐतिहासिक संदर्भासहित असलेली इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.